इंद्रायणीचं पसायदान 7 मे. विचारांमुळे माणूस विचारला जातो. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक सौ सुनीता चंद्रकांत काणोले, मराठी अध्यापिका, जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम. तसा प्रत्येक माणूस विचारवंत असतो, कारण माणसाजवळ विचारांचा अनंत ठेवा असतो. सगळं संपेल, पण माणसाचा विचार कधी संपत नाही. म्हणून माणसाच्या विचारातला माणूसही संपत नाही. माणसाचा विचार उगाच उगवत नाही. विचारात आयुष्यात पडलेले रट्टेगट्टे, बसलेले चटके, खाल्लेले फटके असतात. विचारात येऊन गेलेली वाट असते. वाटेवरचे काटे असतात. काटे पायात खुडून झालेली कुरपं असतात. विचारात नाकासमोरचा सरळ रस्ता असतो. विचारात वाकडी केलेली वाट असते. विचारात मळलेल्या वाटेला पुसत पुसत नवीन निर्माण केलेली वाट असते. विचारात अचानक वाट हरवते, तशी अचानक वाट सापडते. विचारात शिदोरी असते. ह्या शिदोरीत नसलेली भाकर असते. नसलेल्या भाकरीत भाकरीची आठवण असते. भाकरीच्या आठवणीत इतरांसाठी भाकर असते. विचारात भूक असते. ह्या भुकेत इतरांच्या भुकेची आठवण असते. विचारात भुकेसाठी केलेले संघर्ष असतात. विचारात दीर्घकाळ केलेली आंदोलने असतात. विचारात भडकलेले लढे असतात. पुढे गेलेले मोर्चे असतात. विचारात सत्याग्रह असतात. क्रांती असते. विचारात विझलेले उन्मत्त विजय असतात. पेटलेले निरंकुश पराभव असतात. विचारात झालेल्या जखमा असतात, आणि ह्या जखमांचे पीळ कायम असतात. जखमा जळत राहतात. विचार तळपत राहतात. जखमातल्या पिळांचे पोलाद होते. पोलादाला शरणागती मान्य नसते. पोलाद मोडतही नाही, वाकतही नाही, वितळतही नाही. कणखर पोलादालाही हृदय असतं. ह्या हृदयातली स्पंदनं कधीच थांबणारी नसतात. म्हणूनच विचारांचा वसंत फुललेला असतो. विचारांमुळंच माणूस विचारला जातो, उच्चारला जातो आणि आचारला जातो. माणूस विचार देतो, विचार घेतो. विचारांच्या देण्याघेण्याच्या सरासरीतही माणसाचा ज्याचा त्याचा विचार असतो. ज्याच्या त्याच्या विचारात ज्याचं त्याचं विश्व असतं. ह्या विश्वात ज्याचं त्याचं घर असतं. ज्याच्या त्याच्या घरात मात्र अवघं विश्व असतं. ह्या अवघ्या विश्वात भरून आलेल्या माणसाचं आभाळ असतं. माणसाच्या आभाळातून माणूस माणसासाठी पावसासारखा रिमझिमत असतो. जमिनीच्या आत्म्यात खोलवर उतरत असतो. इतरांच्या उगवण्यासाठी स्वतःला पेरण्याचा माणसाचा विचार आकाशापेक्षाही मोठा असतो. ज्याच्या त्याच्या विचारात ज्याचं त्याचं आकाश असतं. ज्याच्या त्याच्या आकाशात ज्याचं त्याचं चांदणं असतं. ज्याचं त्याचं चांदणं मात्र सगळ्यांसाठी पिठाळ होऊन रिमझिमत असतं. हे पिठाळ चांदणं जमिनीत स्वतःला गाडून घेतं आणि विचारांच्या नक्षत्राचं पीक आभाळभर येतं. ज्याच्या त्याच्या विचारात ज्याची त्याची जमीन असते. ज्याच्या त्याच्या जमिनीत ज्याची त्याची झाडे असतात. ज्याची त्याची झाडं मात्र आपल्या आत्म्याचा सुगंध उधळत सगळ्यांसाठी दरवळत असतात. झाडं स्वतःचा सुगंध आकाशात पेरत असतात, आणि सुगंधाच्या नक्षत्राचं जमीनभर पीक येत राहतं. ज्याच्या त्याच्या विचारात ज्याचे त्याचे शब्द असतात. ज्याच्या त्याच्या शब्दात ज्याच्या त्याच्या भावना असतात. ज्याच्या त्याच्या भावनांमध्ये सगळ्यांसाठी प्रार्थना असतात. ह्या प्रार्थना स्वतःला अखंड ठेवतात आणि मग
प्रकाशाच्या नक्षत्रांचं पीक एवढं येतं की सगळे दीप नंदादीप होतात. विचारात आई असते, विचारात बाबा असतात, विचारात महामानव महात्मेही असतात, विचारात सर्वसामान्य माणसं असतात, विचारात सगळ्यांचा विचार असतो. सगळ्यांच्या विचारात प्रत्येकाचा विचार स्वातंत्र्य असतं आणि ह्या विचार स्वातंत्र्याला बसलेला धक्का कुणालाच सहन होत नसतो. म्हणूनच या धक्क्याविरुद्ध वैचारिक लढा देणाऱ्या दुर्गाबाई भागवत प्रत्येकाच्या विचारात असतात. 7 मे 2002ला दुर्गाबाई भागवतांच्या दुःखद निधनांमुळे निर्माण झालेली पोकळी त्यांच्याच विचारांनी भरून येते. धन्यवाद.